आपल्याकडे जातीवाद इतका आहे ना की काही लोकांना हे सहनच होत नाही की एका दलित बॅकग्राऊंड मधून येणाऱ्या माणसाने भारताचं संविधान लिहिलं, मग ते दुष्प्रचार करायला लागतात. असं कसं? आंबेडकरांनी नाही, मसुदा समितीने संविधान सभेने लिहिलं ना संविधान. असं कसं? आंबेडकरांनी नाही, BN राव यांनी लिहिलं ना संविधान. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन नेमकं कोणी लिहिलं संविधान. BN राव यांची संविधान सभेचे सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती आणि म्हणून त्यांनी भारतीय संविधानासाठी पहिला कच्चा मसुदा तयार केला आणि मसुदा समितीकडे तो सोपवला आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते आंबेडकर. मग आंबेडकरांनी BN राव यांनी दिलेल्या कच्च्या मसुद्याचा रेफरन्स घेतला, मसुदा समितीच्या इतर सदस्यांची थोडी बहुत मदत घेतली आणि अंतिम मसुदा तयार केला भारतीय संविधानाचा आणि संविधान सभेसमोर तो मांडून त्यातला बहुतांश भाग हा पासही करून घेतला आणि अशा पद्धतीने तयार झाला आपलं भारतीय संविधान. तर आज आपलं जे भारतीय संविधान आहे ना, त्याचा ड्राफ्ट, त्याचा मसुदा हा डॉक्टर आंबेडकरांनीच तयार केलेला आहे. त्यासाठी त्यांनी जे रेफरन्स घेतले त्यामध्ये BN राव यांचा कच्चा मसुदा सुद्धा होता. बरं, BN राव त्यांचा मसुदा जेव्हा तयार करत होते तेव्हा त्यांनी जे रेफरन्सेस वापरले त्यामध्ये इंग्रजांनी तयार केलेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 सुद्धा होता. मग उद्या जाऊन जर इंग्रज म्हणायला लागले की बाबा रे, भारतीय संविधान तर आम्हीच तयार केलं कारण आमच्याच कायद्यावरनं तुम्ही ते बनवलेलं आहे, तर हे जितकं हास्यास्पद होईल ना तितकंच हास्यास्पद हे म्हणणं आहे की BN राव हे संविधान निर्माते आहेत. मग तुम्ही म्हणाल की मसुदा समितीच्या अध्यक्षांना म्हणजे आंबेडकरांना तुम्ही क्रेडिट देता, मग मसुदा समितीच्या इतर सदस्यांना का नाही देत? मसुदा समितीचे सदस्य TT कृष्णमाचारी यांनी काय म्हटलंय आपण ते पाहूया. मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी एकाने राजीनामा दिला, एका जणाचा मृत्यू झाला, एक जण अमेरिकेत होता तो इकडे आलाच नाही, एक जण सरकारी कामकाजात व्यस्त होता त्याने कामासाठी वेळच काढला नाही, एक जण दिल्लीपासून फार लांब होता, तब्येत ठीक नसल्यामुळे त्यानेही कामाला हजेरी लावली नाही. तर अशा पद्धतीने संविधान लिहिण्याचा सगळा भार डॉक्टर आंबेडकरांवरच येऊन पडला. संविधानाविषयी जे प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरे संविधान सभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनीच दिलेली आहेत. का? कारण भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणूनच. जय हिंद.